आणि भेटल्यानंतर प्रवेशाची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये मला तुम्ही 30 कोटी द्या आणि नगराध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढवायला द्या, अशा पद्धतीची ऑफर मला दिली। मी त्यावर ऐकल्यानंतर मी 2 गोष्टी त्यांना सांगितल्या। एक तर हे आरक्षण ओबीसी ओपन पडल्यानंतर आमच्या वतीने सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य चव्हाण साहेब आणि आमच्या सगळ्या जणांचं अतिशय स्पष्ट ठरलेलं की आमच्या वतीने आदरणीय समीर नलावडेच लढणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। मी त्यांना सांगितलं समीर नलावडेजीने एवढ्या वर्षांवर्ष सन्मान्य राणे साहेबांकडे जी काही निष्ठा त्यांनी दाखवली की साहेबांबरोबर राहिले प्रामाणिक पद्धतीने, स्वतःच्या भविष्याचा विचार न करता। मला आठवतं 8 वर्ष अगोदर जेव्हा मी ही निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा मी स्वतः काँग्रेसचा आमदार होतो, राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते आणि आम्ही स्वाभिमान पक्षातून म्हणजे अक्षरशः इंडिपेंडेंट पॅनल स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही लढवण्यासाठी पुढे आलो। तेव्हा समीर नलावडेजीने कधीच माझं काय होणार, हा पक्ष नुसता रजिस्टर्ड आहे, इंडिपेंडेंट आहे, अपक्ष आहे, मी उभा राहिलो तो पडीन का, असा कुठलाच विचार केला नाही। राणे साहेबांनी उभं राहायला सांगितलंय म्हणून मी आणि माझे सहकारी उभे राहणार। डोळ्याला पट्टी बांधून हा राणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता तेव्हा उभा राहिला, खरा योद्धासारखा लढला आणि कणकवलीकरांनी त्याला आशीर्वाद दिला। तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेब आमच्या विरोधात होते, संदेश पारकर अधिकृत उमेदवार होते, शिवसेना तेव्हा एकत्र होती, तेव्हा सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि कणकवलीकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला। पण त्याबद्दल कधीच समीर नलावडेंनी हो काही चूक केलं नाही। कपबशी या चिन्हावर लढले आणि जिंकून पण आले आणि 8 वर्ष राणे कुटुंबाच्या या पूर्ण प्रवासामध्ये 14 पासून ते आतापर्यंत एवढी वादळं आली, अंधार आला, पण कधीच समीर नलावडे सारखे असंख्य आमचे कार्यकर्ते कधी हल्ले नाही, स्वतःबद्दल विचार केला नाही। म्हणून मी त्यांना सांगितलं समीर नलावडेंना डावलून मी करू शकणार नाही, कारण का आम्ही स्वतः बरोबर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर आम्ही त्यांच्यावर कधीच अन्याय करू शकणार नाही। मग कितीही मोठी मला किंमत मोजायला लागली तरी ते मला बोलले तुम्ही विचार करा, मला निवडणूक लढवायची आहे। मी त्यांना हेही सांगितलं तुम्ही आत्ता हल्ली विधानसभा तुम्ही हरलेला आहात, तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलाला त्या पॅनलमध्ये घेतो, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला आणा, त्यांना आपण उभं करू, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, असं मी त्यांना आवर्जून सांगितलं। मला वारंवार तुम्ही हे जे काही राजकीय आत्महत्या करत चाललेला आहात ते चुकीचं आहे, पण तरीही त्यांनी मला सांगितलं तुम्ही विचार करा आणि ते तिथून निघून गेले। मग परत सातत्याने पैशाच्या संदर्भात कधी 30 कोटी द्या, कधी 25 द्या, मग तेवढी तुमच्या खात्यातली कामं देता का? मग तेव्हा नितेश राणे भ्रष्टाचारी नव्हता का? आणि 30 कोटी आणि तुम्हाला कणकवली नगर परिषदेचा नगराध्यक्ष मी लढवायला दिलं असतं